नमस्कार, मी रोहिणी परत एकदा आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज मला वाटत असेल मी अशी का उभी आहे. तर आज मी विदाऊट म्हणजे काहीच आवरलेलं नाहीये. तर टोटली मी आज तुम्हाला स्टार्टली म्हणजे रोजच्यासाठी आपण कसं आवरावं, रोजच्यासाठी आपण कसा मेकअप करावा, मेकअप नाही म्हणत मी, म्हणजे रोज आपण कसं आवरावं हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही मला अगदी घरच्या ह्याच्यात बघताय. तर टोटली मी आता फक्त आणि फक्त एक गोष्ट स्प्रे केलेली ती तुम्हाला मी दाखवते. ती आहे ही माझी जी रोज टोनर आहे, अल्प्स गुडनेस रोज टोनर जे आहे ते मी स्प्रे केलेलं आहे माझ्या चेहऱ्यावर. आणि ह्यानंतर आता जे आहे मी तुम्हाला ह्यानंतर आता मी तुम्हाला जे आहे ते दाखवते. ह्यानंतर मी काय अप्लाय करणार आहे. तर ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, घरात आम्हाला मॉइश्चरायझर लावायची फार गरज आहे. तर मॉइश्चरायझर न लावता मी घरात सनस्क्रीन लावते. आणि सनस्क्रीन घरात का लावावं आणि सनस्क्रीन आपण का लावावं, ॲक्च्युली ह्यावर मी व्हिडिओ लवकरच बनवून आणणार आहे तुमच्यासाठी. की सनस्क्रीन बाहेर जाताना तर आपण लावतो, पण घरात पण लावणं, कारण रोज लावणं हे का गरजेचं आहे आणि का आपण लावलं पाहिजे हे सगळ्यांना माहिती नसतं. तर त्याच्यावर मी एक व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. आणि आज तुमच्याशी बोलता बोलताच मी माझा साधारण रोजचा मेकअप करणार आहे, कारण मला व्हिडिओज पण बनवायचे. त्यामुळे मी म्हटलं तुमच्याबरोबरच तयार व्हावं, तुमच्यासमोरच तयार व्हावं आणि लगेच मग व्हिडिओ पण बनवून घ्यावं. त्यामुळे मग मी शूट करते. मी कानातले वगैरे सगळे घालून बसले. मला क्लासेस आहेत आता ह्यानंतर आणि व्हिडिओ पण शूट करायचे आहेत. त्यामुळे मी रेडी होते, म्हणजे माझी सगळे कामं होऊन जात आहेत. तर त्यामुळे आता इथं बघा मी सनस्क्रीन लावून झालेली आहे, माझी प्रॉपर सनस्क्रीन लावून झाली आहे. आणि आता आपण घरात आवरतोय म्हटल्यावर घरात काय आपण फार खूप काही प्रोडक्ट वापरणार नाहीये. प्रायमर पण मी वापरणार नाहीये. ऑलरेडी मी सनस्क्रीन लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता मला काही दुसरं लावायची गरज नाहीये, कारण मी घरात माझा मेकअप करते. आता घरात मेकअप करायचा म्हटल्यावर आपल्याला फाउंडेशन आणि हे घ्यायची गरज नाहीये. आपण घरी वापरू शकतो असे मी तुम्हाला 3 ऑप्शन्स दाखवते. 3 ऑप्शन्स आपण घरी कुठले कुठले वापरू शकतो ते मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला सांगू, जेव्हापासून मी माझं मेकअप कलेक्शन सगळं माझ्या इथे वॉर्डरोबला शिफ्ट केलंय तेव्हापासून मला हे असे व्हिडिओज बनवायला फार सोपं झालंय. कारण मी आरशासमोर बसून आरशासमोर तुमच्याशी बोलता बोलता व्हिडिओही करू शकते, मी बघूही शकते आणि त्याचबरोबर प्रोडक्टही काढू शकते. तर खूप सोपं झालंय. तर मी घरच्यासाठी तुम्हाला 3 प्रोडक्ट रेकमेंड करते. त्यामध्ये एक आहे हे पॉन्ड्स बीबी क्रीम, सॉरी फेअर अँड लवलीची बीबी क्रीम, आणि त्याच्यानंतर पॉन्ड्स बीबी क्रीम एक आहे, आणि त्यानंतर आहे लॅक्मे 925 CC क्रीम. तर ह्या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरातल्या मेकअपसाठी किंवा घरातल्या आवरण्यासाठी किंवा नॉर्मल ऑफिस कॉलेज गोईंग त्या गोष्टीसाठी तुम्ही वापरू शकता. तर मी आज इथे वापरणार आहे फेअर अँड लवली ची बीबी क्रीम, कारण पॉन्ड्स बीबी क्रीम वापरून मी मेकअप केलेला आहे. आणि लॅक्मेची अजून वापरलेली नाही आहे, बट मी ती लवकरच वापरेल. तर पॉन्ड्स बेबी क्रीम ही जरा मला थोडीशी घट्ट वाटते आणि घरच्यासाठी बेस्ट आहे. तर म्हणजे घरचं कुठलं काही आपल्याला काही काम असेल, क्लास, आता ऑनलाईनमध्ये आम्ही टीचर्स लोक घरूनच काम करतोय, तर मग घरून कसं तुम्ही रेडी होऊ शकता फटाफट. मी ऑनलाईन क्लासेस घेते, तर त्याच्यासाठी व्हिडिओज बनवायचे आहेत, तर त्यासाठी तर असं आपण कसं फटाफट रेडी होऊ शकतो. तर ह्यासाठी आपल्याला फाउंडेशन्स आणि हे ते घ्यायची गरज नाही आहे, कारण घरात फाउंडेशन लावून वगैरे आपण काय करणार आहोत. तर त्यामुळे तुम्हाला अशा बीबी क्रीम किंवा CC क्रीममध्ये इन्व्हेस्ट केलं तर बेस्ट राहतं. आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, मी तुम्हाला दरवेळेस सांगते की जेव्हाही मी फाउंडेशन किंवा बेबी क्रीम ब्लेंड करते, मी माझ्या बोटांवर काय करते, रोज वॉटर किंवा टोनर ब्लेंड करते, म्हणजे हातावर पसरून घेते आणि त्याने मग माझं फाउंडेशन ब्लेंड करते. मी ब्युटी ब्लेंडर हे क्वचित वापरते, फार क्वचित वापरते, कारण ब्युटी ब्लेंडरनी मला एवढं म्हणजे कसं आहे, फटाफट आवरायचं आहे, फटाफट कामाला लागायचं आहे, त्यामुळे सवय एवढी नाही आहे, त्यामुळे फटाफट करते. आणि त्याचबरोबर ब्लेंडिंग मस्त होणं गरजेचं आहे आणि चांगलंही दिसायचं आहे आपल्याला, अनइव्हन टोन नाही दिसला पाहिजे, एकसारखं दिसलं पाहिजे. त्यामुळे मला हे बेस्ट वाटतं. बोटांनी आपल्या ब्लेंड करणं हे खूप सोपं वाटतं आणि तेवढंच इझी पण वाटतं. त्यामुळे हे माझ्यासाठी बेस्ट आहे. आणि ब्लेंडर्सला भिजवा, मग परत त्याला श्रिंक करा, एवढा वेळ ॲक्च्युली माझ्याकडे नसतो. त्यामुळे मी ह्याच पद्धतीने रेडी होते. आणि हे बघा, ह्या पद्धतीने मी माझं पूर्ण जे आहे बीबी क्रीम ही ब्लेंड झालेली आहे आणि हे खूप छान मला वाटते, खूप मस्त वाटते. कव्हरेज पण तुम्हाला खूप हाय कव्हरेज देणार नाही, मीडियम कव्हरेज देईल, पण तुमचं काम होऊन जाईल, तुमचं काम टोटली होऊन जाईल. तर आता इथे आपल्याला ह्याला सेट करायचं. सेट करण्यासाठी टॅल्कम पावडर नका वापरू, व्हाईट टोन पावडर वापरा, किंवा मी आत्ता इथे एक कॉम्पॅक्ट वापरणार आहे. लॅक्मे 925चा कॉम्पॅक्ट आहे. हे मी तुळशीबागेतनं घेतला होता.
तर खूप जुना आहे हा, तर हा मी कॉम्पॅक्ट वापरणार आहे. मी हा फार क्वचित वापरते कारण एवढा वापरल्याच जात नाही. तर ह्यातलाच स्पंजने मी वापरणार आहे. तर ह्याच्यात 2 शेड्स, एक लाईट आणि एक डार्क. तर तो जो डार्क आहे तो मी वापरते कारण अजून मला पांढरा चेहरा नाही दाखवायचा आहे. तर ह्याने फक्त मी स्प्रेड करून घेते, सेट करून घेते माझ्या BB क्रीमला. आणि इथे माझं फुल सेट झाल्यावर खूप व्यवस्थित आणि हे छान दिसेल. तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट मी सेट करून घेते. कुठेही व्हाईट पॅचेस दिसून देऊ नका. आणि जनरली हीच पद्धत आहे फटाफट रेडी होण्याची, त्यामुळे मी तर हीच वापरते. तुम्ही कसं आवरता, झटपट आवरायचं असेल किंवा कुठल्या कामाला जायचं असेल किंवा काही करायचं असेल तर तुम्ही झटपट कसं आवरता हे मला नक्की सांगा. कारण हे बघा, आपल्याला ऑफिसला जायचं तर आपण एवढा मेकअप किट वगैरे घेऊन तर बसत नाही. त्यामुळे त्यावेळेसचं आवरणं म्हणजे हे खूप छान असतं, झटपट असतं, फटाफट असतं आणि ते सुंदर देखील असतं. त्यामुळे असं तुम्ही रेडी होऊ शकता. आता मी कानाला विसरले, तर तसं कानाला विसरू नका. तर आता कानाला विसरल्यानंतर मी इथे पावडर लावून घेते. सगळं मान कान सगळं आपल्यासारखं दिसलं पाहिजे. तर आता इथे माझं कॉम्पॅक्टही लावून झालेलं आहे. यानंतर आता घेणार आहे मी काजळ. जर मी घेते मेबेलिन क्लोसल, तर हे मी लावून घेते. कोलोसल काजळ आहे हा, हे लावून घेतलेला आहे. आणि आता मी घातला इथे रेड कुर्ती. याचा हॉल मी माझ्या हिंदी चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. आणि ह्याचबरोबर आता मला थोडासा लाईट लुक करायचा आहे. मला कुठलाही साधं म्हणजे क्लासेस वगैरे आहे त्यामुळे मला खूप गॉडी लुक नाही करायचं आहे. त्यामुळे मी हे ब्लू हेव्हनचं ग्रे कलरचं आय शॅडो आय लायनर वापरणार आहे. ब्लॅक आय लायनर मी नाही वापरणार कारण ते फार बोल्ड दिसेल. त्यामुळे मी हे ग्रे कलरचं आय लायनर वापरते. तुम्ही इथे बघू शकता मी ग्रे, आणि हे वाळल्यावर याची जी शाईन आहे ती खूप छान दिसते. हे बोल्ड एवढं दिसत नाही पण मस्त दिसतं. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे लावून घेतलेलं आहे आणि मला मस्त वाटतंय. यानंतर जे आहे ते मी मस्कारा लावणार आहे, ब्लू हेव्हनचा मस्कारा. तर हा ब्लू हेव्हनचा वॉक फ्री मस्कारा आहे. तुम्हाला मेकअप किट अंडर 200 किंवा 100 रुपीज बघायचं असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही कुठले प्रोडक्ट्स 100 रुपीज 200 रुपीजच्या अंडर घेऊन तुमचा मेकअप किट रेडी करू शकता. मी नक्कीच त्यामध्ये तुमची मदत करेल आणि तुम्हाला छानपैकी प्रोडक्ट्स रेकमेंड करेल. तर व्हिडिओसाठी मला खाली कमेंटमध्ये जर का तुम्ही लिहून सांगितलं तर मी तुम्हाला मेकअप किट, अफोर्डेबल मेकअप किट आणि कमीत कमी पैशातलं मेकअप किट तुम्हाला चांगल्या प्रोडक्ट्सवालं सांगेल. आणि आता ह्यानंतर माझा पूर्ण आयज वगैरे, मी कुठल्या आय शॅडो वगैरे लावलेलं नाही कारण ऑलरेडी मी ग्रे आय लायनर लावलं आहे. त्यामुळे इथे माझा फुल आय मेकअप, आणि आय मेकअप म्हणजे आईस चेहऱ्याचं सगळं झालेलं आहे. आता ह्यानंतर मी लिपस्टिक लावते. तर लिपस्टिकसाठी मी घेणार आहे लाईट कलरचीच लिपस्टिक घेणार आहे. तर ओके, NYB शक्ती ची जी आहे डार्क आहे, ही डार्कवर डार्क ॲक्च्युली चांगली दिसणार नाही, बट लेट्स ट्राय, बघते मी कशी वाटते. चांगली वाटते. तर केस मी ओपनच ठेवणार आहे किंवा एखाद्या वेळेस क्लचर लावेल फक्त. त्यामुळे क्लासेसच्या वेळेस क्लचर लावेल, व्हिडिओजच्यासाठी नाही लावणार. तर इथे हा माझा साधा सिम्पल आणि एकदम सोबर मेकअप कंप्लीट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे फक्त लावायची राहिली टिकली. तर मी हे माझे हेअर्स केल्यानंतर टिकली पण लावणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. परत तुम्ही म्हणाल की टिकली नाही लावली आहे, तर मी लावते आणि मग तुम्हाला दाखवते. केस सेट करून घेते आधी. इथे मी आता फक्त साधी टिकली लावते, जास्ती काही फॅन्सी लावत नाही कारण खर्चासाठीच आपण हा मेकअप केलेला आहे. त्यामुळे एकदम साधी टिकली लावणार आहे. आणि आयब्रोज खूप वाढलेत त्यामुळे चेहरा फार विचित्र दिसतोय. आणि आता सध्या लॉकडाऊनमध्ये कुठलेही पार्लर्स उघडे नाही, कुठलेही होम सर्व्हिस मिळत नाही आहे. आणि होम सर्व्हिस जरी असली तरी मी सध्या त्याच्या ह्याच्यात नाही आहे की मी घरी कोणाला बोलवावं आणि करून घ्यावं, बिकॉज इट्स नॉट सेफ. तर
चला, ह्या पद्धतीने माझा हा मेकअप झालेला आहे आणि माझी गुड टू गो. कुठलंही ऑनलाईन वर्क असो, कुठलंही काम असो किंवा आपल्याला थोड्या वेळासाठी तरी बाहेर जायचं असेल पण मास्क लावून जायचं आहे, त्यामुळे हा असा नॉर्मल मेकअप माझा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला, कसा आवडला आणि चिटचाट व्हिडिओ होता त्यामुळे कसा वाटला हे नक्कीच मला सांगा. आणि मी साधे सिंपल याच्यात हेअरस्टाईल केली आहे, बाकी काहीच केलेलं नाही. साधे माझे हे जे माझे कानातले हे मी नाशिकमधून घेतले होते, 30 रुपयाचे फक्त कानातले, त्यामुळे मस्त कानातले मी भरपूर घेतले, 10-12 कानातले घेतले होते. तर त्याच्याबरोबरचे हे कानातले आहे आणि ह्या पद्धतीने मी माझा मेकअप हा कंप्लीट केलेला आहे. कसा वाटतोय तुम्हाला, कसा वाटला हे नक्कीच मला सांगा. आणि असेच व्हिडिओ माझ्या बघत राहा. कुठले व्हिडिओज अजून तुम्हाला बघायचे हे मला सांगा, त्या हिशोबाने मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल आणि तसेच आपण व्हिडिओ करत राहू. तोपर्यंत भेटूया अजून एक मस्तपैकी छान व्हिडिओमध्ये.